महाराष्ट्र मीडिया लाईव्ह. ठाकरे सेनेच्या नगराध्यक्षांनी अखेर श्रीवर्धन नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. आम्ही भ्रष्टाचार मुक्त लढाई जिंकली. अतुल चौगले यांचा सुनील तटकरे यांना टोला. सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या श्रीवर्धन नगरपालिकेवर यंदा 15 वर्षांनंतर पुन्हा ठाकरे सेनेची सत्ता आल्याने अतुल चौगले यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा दारुण पराभव करत तटकरेंना धक्का दिलाय. त्यानंतर चौगले यांनी मंत्री भरत गोगावले यांनी पाठिंबा दिल्याने आपला विजय झाल्याचं कबूल केलं होतं. निकालाच्या दिवशी ठाकरेंचा चौगले हे शिंदे गटाच्या वाटेवर जाण्याची चर्चा रंगली. मात्र पक्ष शिवसेनेचा पक्षप्रवेशावर त्यांनी ब्रेक मारत ठाकरे सेनेकडूनच आपला नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा स्वीकारलाय. शिवाय आगामी काळात आपण भ्रष्टाचार मुक्त विकास श्रीवर्धन नगरपालिकेत करणार असून क्वालिटी विकास करणार असून क्वांटिटी विकास टाळणार आहोत. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर AR अंतुले यांच्या विचारधारेवर चालून हा विकास करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. या पदग्रहण सोहळ्याला काँग्रेसचे नेते राजाभाऊ ठाकूर आणि महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अतुलजी, काय सांगाल, एकंदरीत 15 वर्षात असलेली राष्ट्रवादीची सत्ता या ठिकाणी आपण त्या सत्तेला कुठेतरी खिंडार पाडलात. या श्रीवर्धनवासियांनी आपल्याला स्वीकारलेलं आहे नगराध्यक्ष म्हणून. श्रीवर्धनवासियांसाठी आपली पुढची धोरणं काय असतील? कसं आहे सर, आपण जी काही निवडणूक लढली त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट होती की भ्रष्टाचार मुक्त विकास कोणी करतं आणि ते काय जनतेवरती उपकार नाही करत. आपण म्हणजे कोणी कुठलाही पक्ष असू दे काय, ते जनतेवर उपकार नसतात, कारण जनतेच्या टॅक्समधूनच विकास होत असतो. पण आमचं महाविकास आघाडीचं एकच ध्येय असेल की भ्रष्टाचार मुक्त विकास करायचा आहे. आणि मागे पण मी म्हटलं होतं की आम्ही क्वालिटी विकास करणार आहोत, फक्त क्वांटिटी विकास नाही. क्वालिटी असेल ना तर त्या गोष्टी टिकून राहतात. मागे मी आदरणीय बॅरिस्टर अंतुले साहेबांचं उदाहरण दिलं होतं की त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेला जो विकास आहे तो क्वालिटी विकास होता. आणि आम्ही आदरणीय अंतुले साहेबांच्या म्हणजे स्वर्गीय अंतुले साहेबांचे जे काही विचार आहेत त्या विचारावर चालणारे लोक आहोत. त्या अनुषंगाने आम्ही श्रीवर्धनचा विकास, सर्वांगीण विकास करू. आपल्या तर पक्ष सत्तेत नाही आहे, मग विकासाचा अजेंडा जर आपण दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला आहे तर विकासासाठी आपण निधी कसा उपलब्ध करणार? सर, कसं आहे माहिती आहे का, ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि या व्यतिरिक्त आमदारकी, खासदारकी याच्यामध्ये देखील श्रीवर्धन नगर परिषद येते ना. त्यामुळे ज्यांना इथे खासदारकी, आमदारकी भोगायची आहे त्या लोकांना विकासासाठी सहकार्य करणं अनिवार्य आहे. आणि त्यांनी नाही केलं तर हीच जनता त्यांना त्या ठिकाणी ठेवणार नाही. त्यामुळे विकासाची चिंता मला वाटतं करू नये. विकास नक्की होणार. आणि मी सांगितलं मगाशी पण की श्रीवर्धनच्या सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्रातील कुठल्याही नेत्याकडे जावं लागलं, त्यांची मदत घ्यावी लागली तरी आम्ही घेणार आहोत. परंतु ज्या इंटेन्शननी ह्या श्रीवर्धनवासियांनी ह्या खुर्चीवर बसवले भ्रष्टाचारमुक्त विकास करण्यासाठी, तो 100% आम्ही करणार. राजाभाऊ, युतीचा नारा या ठिकाणी आपण देण्यात आला. युतीच्या माध्यमातून या ठिकाणी नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून अतुलजी चौगले यांची या ठिकाणी जनतेने निवडणूक प्रक्रिया पार पाडून निवडून दिलेला आहे. यांच्या पाठीमागे आता आपली धोरणं पुढील काय असतील? नमस्कार. आज तर आनंदाचा दिवस आहे. आपले सर्वांचे सहकारी अतुलजी आज श्रीवर्धनच्या नगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत आणि त्यांनी आजपासून कारभार स्वीकारलेला आहे. संपूर्ण श्रीवर्धनकरांना एक आशा होती की एक भ्रष्टाचारमुक्त या इथे विकास व्हायला पाहिजे आणि ज्या ज्या लोकांनी पूर्वी जे काय केलेलं होतं ते नको म्हणून अतुलजींना निवडून दिलेलं आहे. आणि 100% आम्हाला देखील खात्री आहे, कारण ज्या वेळेला आमची जी एक आघाडी झाली त्यावेळेला जसं अतुल चौगुलेंचं नाव आलं तर आम्ही सर्वांनीच एकदम म्हणजे हिरवा कंदील दिला आणि म्हटलं की नाही बाबा, योग्य सुशिक्षित वकील आणि लोकांसाठी झटणारा, लोकांसाठी धावणारा असा हा नेता आहे. आणि त्याच्यासाठी खरोखर सर्वजण एकत्र झाले. आज भले ठीक आहे महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून काँग्रेस आणि शिवसेना उभाटा असतील, परंतु त्यांना जी मदत झाली, कारण ती मला देखील माहिती आहे, त्याच्यामध्ये शिंदे सेनेची देखील मदत झालेली आहे, मनसेची देखील मदत झालेली आहे, इतर पण सहकारी त्यांचे जे मित्र होते. आणि का ह्यांना मदत झाली तर एक खरोखर अजातशत्रू ज्या पद्धतीचं व्यक्तिमत्व असतं त्या पद्धतीचं व्यक्तिमत्व या इथे असल्यामुळे त्यांना मदत झाली. आणि पुढे 100% श्रीवर्धनकरांची जी राहिलेली काय कामं असतील ती चांगल्या पद्धतीची, चांगल्या क्वालिटीची, कारण त्यांचं धोरणच आहे की चांगली क्वालिटी. फक्त करायचं, दाखवायचं की आम्ही भरपूर काय केलं परंतु ते निकृष्ट दर्जाचं असेल तर त्याला काय अर्थ नाही. आणि आजपासून त्यांनी जबाबदारीने हे कामाला सुरुवात केलेली आहे आणि यापुढील काळामध्ये ते 100% यशस्वी नगराध्यक्ष म्हणून त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करतील.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.